बारामतीमध्ये सध्या आपण आहे आणि अजितदादांचं सकाळी दुःखद निधन झालं ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचल्यानंतर सगळे महाराष्ट्र सध्या निशब्द झालेला आहे आणि आपल्यासोबत एक आय विटनेस आहे आणि हे स्वतः अजितदादांची जी कंपनी बारामतीमध्ये आहे तिथं काम करतात. तर दादा, तुम्ही जेव्हा सकाळी इथं आले तर पहिले तुम्ही काय पाहिलं, काय कशा म्हणजे परिस्थिती होती त्यावेळेस? मी जेव्हा आलो तेव्हा मला कंपनीतून कॉल आला की एक विमान तिथं पडलेलं आहे आणि त्यात दादा पण आहेत. मग मी म्हटलं हे शक्य नाही आहे, हे चुकीचं आहे. तर ते म्हटलं जाऊन तरी बघ. तरी पण मला खोटं वाटलं. दुसरा कॉल आला परत दुसऱ्या मित्राचा, अरे दादांचं विमान तिथं पडलं, एकदा जाऊन चेक तरी कर. मग मी फास्ट आलो, 20 मिनटं तिथं आलो तेव्हा थोडीशी आग आटोक्यात आली होती. अग्निशामक दलाने ते हे मारून पाणी वगैरे मारून विझवली होत्या. पण आलो तेव्हा 3 डेड बॉड्या त्यांनी बाहेर काढून ॲम्ब्युलन्समध्ये नुकत्याच भरल्या होत्या. मग बाकीची डेड बॉडी काढण्यासाठी मी मदत केली आणि खूप वाईट घटना झाली. ही जी घटना झाली ती असं वाटत पण नाही की असं होईल म्हणून कधी. त्यावेळेस जी अग्निशमक दलाच्या टीम होती ती तिथं आली होती आणि तुम्ही काहीतरी सांगत होते, त्यामध्ये पण काहीतरी इश्यू झाला होता? त्यात एक अग्निशामक दलाच्या गाडीने पहिले पाणी जे मारलं त्यातलं पाणी संपलं, म्हणजे त्या मारून झालेलं पाणी संपलं. दुसरी अग्निशामक दलाची गाडी येत होती तेवढ्यात अजून एक स्फोट झाला त्यात, म्हणजे इजवल्यानंतर परत एक स्फोट झाला. आणि म्हणजे किती स्फोट झाले एकूण जेव्हा तुम्ही इथं होते? टोटल 2 स्फोट झाले. 2 स्फोट. पहिला मी याच्या अगोदर झाला होता आणि दुसरा पाणी मारल्यानंतर अजूनही झाला होता. आणि म्हणजे ज्या डेड बॉडीज तिथं पडलेल्या होत्या तर मग त्या ओळखाच्या हालतीत होत्या का एकदम राग झालं होतं? नाही, ओळखायच्या ह्याच्यात काहीच नव्हतं. पूर्ण असं काळं सगळं झालं होतं. ते एकदम खूप वाईट झालं होतं. जे झालं होतं ते म्हणजे कोणाची बॉडी ओळखू येत नव्हते. फक्त दादांची बॉडी, भरपूर लोक म्हटली हीच दादांची बॉडी आहे घड्याळावरून, बाकी काही नाही. महाराष्ट्र सध्या रडतोय. महाराष्ट्राने त्यांचा दादा गमावलाय. न्यूज न्यूज.साठी मी मृदुला नारळे, बारामती.